हेलो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. ऑनेस्टली स्पीकिंग हा टॉपिक जर तुम्ही रेफरन्स बुकमध्ये बघितला, गुगलवरती सर्च केला, स्लाइड शेअर बघितला किंवा एखादा PDF बघितला तर तुम्हाला हा टॉपिक भरपूर असा कॉम्प्लेक्स वाटणार. का तर यामध्ये भरपूर असे क्लासिफिकेशन आहे, भरपूर असे मेकॅनिझम्स आहे, भरपूर असे टाइप्स आहे क्रोमॅटोग्राफीचे आणि रेझिन्सचे, प्रॉपर्टीज आहे क्रोमॅटोग्राफीचे, रेझिन्सचे, देन मेथडॉलॉजी आहे, मेकॅनिझम आहे, असे वेरियस असे कॉम्प्लेक्स पॉईंट्स याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, जेव्हा कॅटायन आणि आयन होतं तेव्हा मुलांना भरपूर असं कन्फ्युजन होतं. सो ह्या सगळ्या कन्फ्युजनमधनं एक छान असा सिंपल सोल्युशन घेऊन आली मी आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये हे जे काही पॉईंट्स आहे, हा जो काही टॉपिक आहे, यावरती मी अगदी सिंपल वेनी आणि तुम्हाला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये तुम्हाला हा टॉपिक एक्सप्लेन करणार आहे. प्लस ह्या टॉपिकवरचे ज्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्या अगदी पॉईंट वाईज आणि सिलेक्टेड असणार आहे, सो दॅट फक्त तुम्हाला मेमराईज करायचं आहे आणि ऑब्व्हियसली एक्झाममध्ये तुम्ही इलॅबरेट इझिली करू शकता. तर मग कॉम्प्लेक्स पॉईंटला अगदी इझिली अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये स्टडी करूया. हाय गाईज, माय सेल्फ पल्लवी अँड यू आर वॉचिंग फार्मसी विथ पल्लवी. सो गाइज, ह्या टॉपिकमध्ये आपण नेमके कुठले पॉइंट्स बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द टाइप ऑफ अवर क्रोमॅटोग्राफी. आफ्टर दॅट द मेन पॉइंट दॅट इज द रेझिन बघायचे आहे, रेझिन्सची प्रॉपर्टीज बघायची आहे. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द मेकॅनिझम. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द फॅक्टर अफेक्टिंग ऑन अ क्रोमॅटोग्राफी. अँड आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द मेथडॉलॉजी अँड अप्लिकेशन. असे 8 पॉइंट आज या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहे. सी, हे जे 8 पॉइंट आहे यामधला एकही पॉइंट तुम्हाला मिस करायचा नाही आहे. तुम्ही म्हणाल बाप रे मॅम 8 पॉइंट कसे आठवण ठेवायचे आहे, तुम्हाला मी अगदी सिंपल वेने एक्सप्लेन करते. याची फक्त 1-2दा तुम्ही रिव्हिजन करा. ट्रस्ट मी, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन जायचं नाही, कारण फार असे अवघड गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये आठवण ठेवायच्या नाही. अगदी इझी पॉइंट्स आठवण ठेवायचे. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन ऑफ अवर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. सी, नावातच आहे कुठेतरी आयनचा एक्सचेंज होत आहे. ही जी काही टेक्निक आहे, आयन्स आणि जे पोलर मॉलिक्यूल आहे यांच्या सेपरेशनसाठी यूज केली जाते. वॉटर प्युरिफिकेशन ऐकलं असणार. लाईक आता मोस्ट इम्पॉर्टंट टर्म यूज केली जाते डिमिनरलायझेशन. डिमिनरलाइज वॉटर प्या असं बरेचदा ऐकलं जातं. सो हे जे काही डिमिनरलायझेशन आहे किंवा वॉटर प्युरिफिकेशन आहे, कुठल्या टेक्निकनं होते तर आपल्या आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीने होतं. नाव द क्लासिफिकेशन ऑफ अवर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. सी, भरपूर असे क्लासिफिकेशन आहे, तुम्ही बघितले असतात, बट आपल्याला आठवण ठेवायसाठी आपण याला 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल टाइप ऑफ आयन एक्सचेंज. सी, आपल्याला माहिती आहे की फक्त 2 प्रकारचे चार्जेस असतात. एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि एक असतो निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण आपल्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये कॅटायन आणि अॅनायन म्हणतो. तर जे काही असे कंपाऊंड आहे जिथे पॉझिटिव्हली चार्जचा एक्सचेंज होतो त्याला आपण कॅटायन क्रोमॅटोग्राफी म्हणतो. अँड जिथे निगेटिव्ह चार्ज आयनचं एक्सचेंज होतं त्याला आपण अॅनायन क्रोमॅटोग्राफी म्हणतो. ओके, सो इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. प्लस याला फर्दर क्लासिफिकेशन केलं आहे लाईक वीक आणि स्ट्रॉंगमध्ये. कॅटायन आहे ते वीक असू शकतात किंवा स्ट्रॉंग असू शकतात. अॅनायन आहे तर ते वीक असू शकतात किंवा स्ट्रॉंग असू शकतात. स्ट्रॉंग असणं म्हणजेच काय तर असे कंपाऊंड जे रेडिली आयोनाइज्ड असतात त्याला आपण स्ट्रॉंग म्हणतो, कुठलाही स्ट्रॉंग कंपाऊंड. आणि असे कंपाऊंड ज्याला विथ द हेल्प ऑफ बफर आपण आयोनाइज करतो त्याला आपण वीक कंपाऊंड म्हणतो. ओके, सो हे जे कॅटायन आहे ते फर्दर क्लासिफाय झाले आहे स्ट्रॉंग आणि वीकमध्ये. अॅनायन सुद्धा तशा प्रकारे क्लासिफाय झाले. ओके, फक्त हे पॉईंट आठवण ठेवायचे आहे. इलॅबरेट तुम्ही इझिली करू शकता, आय नो. आफ्टर दॅट द सेकंड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ रेझिन. सी, जसं HPLC मध्ये आपण कॉलमला हार्ट म्हटलं होता HPLCचा, त्याचप्रमाणे रेझिन्सला आपण ह्या क्रोमॅटोग्राफीचा हार्ट म्हणू शकतो, कारण मोस्ट इम्पॉर्टंट रोल हा आपला रेझिन प्ले करतो. सो नाव रेझिनचे क्लासिफिकेशन आपण कशा प्रकारे आठवण ठेवणार आहे तर रेझिन ही ब्रॉडली 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन झालं आहे. फर्स्ट वन आहे अॅनायन आणि कॅटायन. आणि अॅनायन आणि कॅटायन हे दोन्ही सुद्धा फर्दर स्ट्रॉंग आणि वीकमध्ये क्लासिफाय झालं आहे. सो फक्त तुम्हाला हे 4 अशा प्रकारे क्लासिफिकेशन आठवण ठेवायचे. आफ्टर दॅट द थर्ड क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द नेचर ऑफ फंक्शनल ग्रुप. सो त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि सेकंड वन आहे नॅचरल पॉलिमर. आपल्याला फक्त बेसिक डेफिनेशन लिहायचे आहे, फार असं डीपमध्ये एक्सप्लेन करायचं नाहीये. आफ्टर दॅट द फोर्थ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द मोड ऑफ क्रोमॅटोग्राफी. यामध्ये आपल्याला 2 क्लास बघायचे आहे, अनालिटिकल आणि प्रिपरेटिव्ह. हे 2 क्लास आपल्याला आठवण ठेवायचे. ओके, सो याला तुम्ही इनलिस्ट केलं आणि एका सेंटेन्समध्ये जरी एक्सप्लेन केलं तरी इनफ आहे. नाव द मेन थिंग दॅट इज द आयन एक्सचेंज रेझिन. जे रेझिन ज्याला आपण हार्ट म्हटलं होतं
तर रेझिन म्हणजे काय, तर फर्स्ट ऑफ ऑल हा मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट आहे आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचा. रेझिन हा काय, तर इट इज सॉलिड इनसॉल्युबल मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल याला आपण इथे रेझिन कन्सिडर करू तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. हा एक रेझिन्स आहे, याच्यामध्ये हा सॉलिड आहे आणि याचं जे काही स्ट्रक्चर आहे इनसॉल्युबल मॅट्रिक्स आहे आणि यावरती फॉर एक्झाम्पल हे जे होल आहे याचे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. सी याचे टाइप्स बघितले आपण, हा कॅटायन असू शकतो किंवा ॲनायन असू शकतो. इथे तुमचा कॅटायन आणि ॲनायनचा कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. कॅटायन म्हणजेच काय, तर पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड आणि ॲनायन म्हणजे काय, तर निगेटिव्ह चार्ज कंपाऊंड. आता फॉर एक्झाम्पल हा रेझिन्स आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कंपाऊंड प्रेझेंट आहे. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका कारण हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, इथं मुलांना कन्फ्युजन होतं. हा रेझिन्स आहे आणि रेझिनवरती मी काय म्हणते की निगेटिव्ह चार्ज कंपाऊंड प्रेझेंट. तर निगेटिव्ह काय अट्रॅक्ट करणार आहे, ऑब्व्हियसली पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार आहे. सो हा निगेटिव्ह चार्ज कंपाऊंड निघणार आणि निगेटिव्हच्या ठिकाणी आपला काय येणार, तर पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड आहे ज्याला आपण कॅटायन म्हणतो. सो हा जो कॅटेगरी आहे याला आपण कॅटायन एक्सचेंज रेझिन्स म्हणतो. ओके, सो याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून आपण याला कॅटायन म्हणत नाही, तर हा कॅटायनला अट्रॅक्ट करतो म्हणून आपण याला कॅटायन एक्सचेंज रेझिन म्हणतो. ओके, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही की निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून तुम्ही याला तर ॲनायन म्हणणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे हा आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि रेझिन्सवरती पॉझिटिव्ह चार्जचा फंक्शनल ग्रुप आहे आणि हा काय करणार, ऑब्व्हियसली हा जर रिप्लेस झाला तर याच्यावरती हा अट्रॅक्ट कोणाला करणार आहे, निगेटिव्ह चार्जला. तर हा जो काही मॅट्रिक्स आहे निगेटिव्ह चार्जला जर अट्रॅक्ट करत असणार तर त्याला आपण ॲनायन एक्सचेंज रेझिन्स म्हणतो. ओके, इथे कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. मी परत मेमराईज करा की कुठल्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये काय येतं. नाव द प्रॉपर्टीज ऑफ अवर ॲनायन एक्सचेंज रेझिन. जो हा रेझिन आहे याची प्रॉपर्टीज कुठले कुठले आहे. फर्स्ट ऑफ ऑल याची जी काही कॅपॅसिटी आहे आयन एक्सचेंज करायची ती हायर असली पाहिजे. सेकंड वन, इट शुड बी इनसोल्युबल इन वॉटर. आफ्टर दॅट जी मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ती त्याची चांगली असली पाहिजे, हायर असली पाहिजे. आफ्टर दॅट त्याची पार्टिकल साईज आहे ती युनिफॉर्म असले पाहिजे आणि हा जो रेझिन्स आहे तो रिजनरेटेबल असला पाहिजे, मीन्स त्याचा आपण वारंवार यूज करता आला पाहिजे. ओके, सो याचे 5 बेसिक प्रॉपर्टीज आहेत. नाव द मेकॅनिझम ऑफ अवर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी कशा प्रकारे वर्क करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो काही मिक्सचर आहे त्याला आपल्याला सेपरेट आउट करायचा आहे तो आपण रेझिन्सवरती पास आउट करणार. ठीक आहे, रेझिन्सवरती आपला आताच डिस्कस केला आहे की फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. सो रिस्पेक्टिव्ह फंक्शनल ग्रुप मीन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असणार ते हे जे काही रेझिन्स आहे ते एक्सचेंज करतात. मी याच्यावरती हा फॉर एक्झाम्पल इथे आता याला आपण कन्सिडर करू, हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह निघून जाणार, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करणार निगेटिव्हला, तो इथे आयन्सची एक्सचेंज होते. आफ्टर दॅट हा जो काही कंपाऊंड आहे याला आपण मोबाईल फेजमध्ये रनआउट करतो. मोबाईल फेजमध्ये रनआउट केल्यानंतर हा जो काही पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप आहे किंवा कंपाऊंड आहे तो इल्युट आउट होतो आणि सेपरेट आउट होतो. सो अगदी सिंपल सेपरेशनची टेक्निक आहे, तुम्हाला क्लिअर असणार. नाव द फॅक्टर अफेक्टिंग ऑन अ आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. ही जी एक्सचेंज करण्याची प्रोसेस बघितली यामध्ये कुठले कुठले फॅक्टर आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे पीएच. जो काही सॉल्व्हंट आपण यूज करणार आहे त्याचा पीएच मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आफ्टर दॅट द आयोनिक स्ट्रेंथ ऑफ सोल्युशन हा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आफ्टर दॅट द टेम्परेचर नेचर ऑफ रेझिन्स जो आपण यूज करणार आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आफ्टर दॅट द फ्लो रेट ऑफ मोबाईल फेज. जो मोबाईल फेज आपण पास करणार आहे तो कशा प्रकारे फ्लो होत आहे त्याची जे काही स्पीड आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ओके, सो हे फॅक्टर्स तुम्हाला क्लिअर असणार. नाव मोस्ट इम्पॉर्टंट आहे मेथडॉलॉजी ऑफ अवर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय केलं जातं की कॉलम आहे, कॉलममध्ये रेझिन्स फिलअप केले जाते. ठीक आहे, रेझिन्स फिलअप केल्यानंतर इक्विलिब्रियम केलं जाते विथ द हेल्प ऑफ सुटेबल बफर. तर इक्विलिब्रियम जो काही आपला मिक्सचर आहे तो आपण त्याच्यावरती स्पॉट करणार. जे काही फंक्शनल ग्रुप आहे ते एक्सचेंज होणार जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केला आहे. आफ्टर दॅट विथ द हेल्प ऑफ सुटेबल मोबाईल फेज आपण तो रनआउट करणार. मोबाईल फेज रनआउट झाल्यामुळे काय होणार, जे काही फंक्शनल ग्रुप आहे ते वेगवेगळ्या स्पीडने इलेट आउट होणार. आफ्टर दॅट विथ द हेल्प ऑफ डिटेक्टर हे जे काही इलेट आउट झालेले कंपाऊंड आहे त्याला आपण डिटेक्ट करणार आणि सेपरेट आउट करणार. सो अगदी सिंपल मेथडॉलॉजी आहे. कॉम्प्लेक्स बघताना हा टॉपिक वाटते बट आता तुम्हाला जे काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर झालेले असणार. नाव द अप्लिकेशन ऑफ अवर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. फर्स्ट वन आहे हार्ड वॉटर सॉफ्टनिंग. वॉटरच्या सॉफ्टनिंगसाठी ही टेक्निक यूज केली जाते. आफ्टर दॅट द सेपरेशन ऑफ अमिनो ऍसिड्स आणि प्रोटीन्स याच्यासाठी ही टेक्निक यूज केली जाते. आफ्टर दॅट वॉटर प्युरिफिकेशन अँड डिमिनरलायझेशनसाठी ही टेक्निक यूज केली जाते. आफ्टर दॅट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ड्रगच्या प्युरिफिकेशनसाठी ही टेक्निक यूज केली जाते. अँड अनालिटिकल टेक्निक्समध्ये जे ट्रेस मेटल्स आणि आयन्स आहे यांच्या सेपरेशनसाठी ही टेक्निक यूज केली जाते. ओके, सो सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर आहे, कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहे, नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त भरपूर असा स्टडी करायचा आणि छान असे मार्क्स घ्यायचे आहे. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नेमका व्हिडिओ कसा वाटला. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.